15 ऑगस्ट स्पेशल अशी आपण बर्फी बनवतोय बघा। तीनही कलर आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत। तिरंगा बर्फी म्हणू शकतो आपण याला। आधीच्या भागात सुद्धा बनवलेली होती बघा, पण आपले नवीन सबस्क्राइब वाढलेले आहे त्याच्यामुळे आपण ही बर्फी बनवलेली आहे। तर चला बनवूया आपण। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय तिरंगा बर्फी। तिरंगा बर्फी बनवण्यासाठी बघा, इथं मी रवा घेतलाय, बारीक रवा या अर्धी वाटी आहे बघा, आणि 1 वाटी गच्च भरून मैदा घेतलाय मी, आणि बाकीचं प्रमाण सगळं अर्धी वाटीचं आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतलाय अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली। काजू बदामचे काप घेतलेले आहेत थोडेसे मी, आणि अर्धी वाटीच आपल्याला तूप लागणार आहे। आणि पाक करण्यासाठी आपल्याला साखर सुद्धा लागणार आहे आपल्याला। पॅन गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेणार आहे मी। तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचंय बघा। तूप चांगलं मेल्ट झालं की याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। जो रवा आपण घेतला होता अर्धी वाटी, बारीक रवा आहे बघा, बारीक रवाच घालायचा। तर हा चांगला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया तुपामध्ये, आणि कंटिन्यू आपल्याला कच्चापणा घालवायचा आहे, कलर बदलायचा नाही आहे रव्याचा। बारीक गॅसवरच आपल्याला बघा हा रवा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। मस्तपैकी रवा आपला भाजून घेतला आहे बघा मी बारीक गॅसवर। आता डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये घालून घेणार आहे मी, ते सुद्धा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं सगळं। मिडियम गॅसवरच आपल्याला बघा, जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजण्यासाठी, कमी वेळामध्येच होतं ते। आता याच्यामध्ये परत 1 मोठा चमचा मी तूप घालून घेतलंय। तूप सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही, थोडासा कलर चेंज झालाय, पण रवा अजिबात करपू दिलेला नाहीये मी। हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे मिश्रण सगळं आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे मिश्रण आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बघा, ज्याच्यामध्ये आपण बर्फी जमवणार आहे तो ट्रे मी आधीच तुपाने ग्रीस करून घेतलाय, खाली बटर पेपर लावून घेतलाय मी। तोपर्यंत आपण काय करूया, पुढची तयारी करूया। मैदा जो 1 वाटी गच्च भरून घेतला होता बघा मी, तो पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे, आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे आपल्याला, आणि लो गॅसवरच आपल्याला हा मैदा मस्तपैकी आता भाजून घ्यायचा आहे। ह्याच्यामधला सुद्धा बघा आपल्याला कच्चापणाच घालवायचा आहे, करपायचा वगैरे अजिबात नाही आहे। आता वाटीमध्ये राहिलेलं तूप जे आहे बघा, ते तूप आपण याच्यामध्ये घालून घेऊया। 3 चमचे तूप मी घालून घेतलंय, परत जर लागेल तर आपण आणखीन वरतून 2 चमचे परत घालणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण। बघू शकताय तुम्ही, आणखीन थोडं तूप कमी वाटतंय मला। जवळजवळ मी बघा 4 ते 5 चमचे मी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे भाजताना, मैदा भाजताना। आता हे सगळं तूप आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, आणि बारीक गॅसवरच मगाशी मी सांगितलं मस्तपैकी खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। फक्त कलर चेंज नाही करायचा आपल्याला, पण त्याच्यामधला कच्चापणा हा गेला पाहिजे, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे बघा। एक 10 ते 15 मिनटं लागतात बघा हा मैदा भाजायला, जास्त वेळ नाही लागत। मस्तपैकी खरपूस भाजून घेतलं आपण हे, गॅस बंद करून हे थंड करून घेऊया। पहिलं सुद्धा मिश्रण आपलं थंड झालंय बघा। आता या थंड मिश्रणामध्येच आपण अर्धी वाटी जी मिल्क पावडर घेतली होती, ती मिल्क पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर इथं बघा तुम्ही 1 वाटी वापर केला तरी सुद्धा चालेल। आता या साईडला आपण शुगर सिरप तयार करून घेऊया। 1 वाटी साखर घेतली मी, अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवा असेल, आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही वेलदोडे घातले तरी चालेल। आता हे मोठा गॅस करायचा आहे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्तपैकी उकळी आणायची आपल्याला ह्याला आता, आणि हा पाक बघा जास्त वेळ लागत नाही, लगेचच तयार होतो कमीत कमी वेळामध्ये। उकळी आली ना ह्या पाकाला की लगे नंतर 1-4 मिनिटांमध्येच हा पाक तयार होतो। इकडे बघू शकता आपला मैदा सुद्धा किती मस्त झाला आहे बघा, तूप सोडायला लागलेला आहे मैदा आपला। आता त्याच्यामध्ये हे आपलं पहिलं जे मिश्रण आहे ते सगळं मिक्स करून घेऊया। आता हे आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला।
आता बघू शकता इकडं पाकसुद्धा आपला मस्तपैकी उकळी मारून झाला आहे आणि 3 ते 4 मिनटं झालेली आहेत बघा नंतर शिजवून घेऊन. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता इथून पुढची जी सगळी प्रोसेस आहे बघा ती आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे. गॅस मी दोन्हीही बंद करून घेतलेले आहेत. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा आपण. आता याच्यामध्ये जे आपण शुगर सिरप केलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे. 1 चमचा परत मी तूप घालून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर परत तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. पण तुपामुळे बघा आपल्या बर्फीला एकदम रिचनेसपणा येतो. आता शुगर सिरप बघा आपलं तयार झालं आहे. आपण त्याच्यामध्ये सगळं सिरप हे घालून घेऊया. सगळा पाक याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलं आहे बघा मी. गॅसही बंद करून घेतलेले आहेत आपण. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 3 ते 4 मिनटामध्ये बघा हे मस्तपैकी सेट होते ही बर्फी. पूर्णपणे पॅनला सोडायला लागतं हे मिश्रण. बघू शकताय तुम्ही हे मिश्रण पॅनला सोडायला लागलेलं आहे. आता आपण याचे 3 भाग करून घेऊया. कारण याच्यामध्ये आपल्याला कलर मिक्स करायचे आहेत, त्याच्यामुळे याचे मी 3 भाग करून घेणार आहे. हिरवा फूड कलर मी एकामध्ये घालून घेणार आहे, तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आता. आणि केक टिनमध्ये लगेचच बघा हिरवा कलर मिक्स झाला की आपल्याला केक टिनमध्ये त्याची एक लेअर आपल्याला खालच्या साईडला लावून घ्यायची आहे. हिरवा झाला की आपल्याला नंतर त्याच्यावरती पांढरा लेअर लावून घ्यायची आपल्याला. पांढरी लेअर झाली की आपल्याला ऑरेंज कलर, भगवा कलर घालून घ्यायचा याच्यामध्ये. हाही मिक्स करून घ्यायचा आपल्याला सगळीकडे. आणि तो त्याच्यावरती एकदम आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे. मस्तपैकी 3 लेअर आपले लावून झालेले आहेत बघा. तिरंगा बर्फी आपली तयार झाली बघू शकताय तुम्ही. चमच्याच्या मदतीने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि हे झाकून आपल्याला 2 ते 3 तास तुम्ही ठेवू शकता. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा 2 तास ठेवली होती मी ही बर्फी. तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता. रात्रभर ठेवली तर आणखीन एकदम मस्त होईल बर्फी बघा. त्या कडा सगळ्या आपण लूज करून घेऊया आणि ही बर्फी डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये बर्फी काढली बघा मी. बघू शकता तुम्ही अलगद अशी आपली बर्फी निघलेली आहे. खूप मस्त बनली आपली बर्फी. आता त्याच्या खालचा टिश्यू पेपर जो आहे तो आपण काढून घेऊया. बघू शकताय तुम्ही वरतून थोडेसे मी ड्रायफ्रूटही घातले होते. आता याच्यात तुम्ही थिकनेस तुम्हाला मी दाखवते. बघू शकताय थिकनेस बघा तुम्ही. कलर किती मस्त दिसतात आपल्या तिरंगा बर्फीचे. एकदम मस्त आपली ही बर्फी बनलेली आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये. आता आपण कट करून घेऊया बघा या बर्फीच्या कडा. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कट करू शकता. मी चौकोनी पीसमध्ये कट करून घेणार आहे. खूप मस्त बनते ही तिरंगा बर्फी. ह्या 15 ऑगस्टला नक्की तुम्ही बनवून बघा. आणि टेस्टही अगदी बिकानेरमध्ये मिळते ना बर्फी तशीच ही टेस्ट लागते बघा. नक्की करून बघा. बघू शकता आपण बर्फी सगळी आता कट करून घेतली बघा. मस्त पीसेस पडलेले आहेत. एक पीस जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते. बघा लेयर किती मस्त दिसतात आपल्या बर्फीमध्ये. खूप आकर्षक अशी आपली ही बर्फी बनलेली आहे तिरंगा बर्फी. बघू शकताय तुम्ही. तर आपली 15 ऑगस्ट स्पेशल अशी तिरंगा बर्फी तयार झालेली आहे. आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.